नार्वेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, खरं तर 194 या वॉर्डमधून दोन्हीही पक्षांमध्ये काहीसं नाराजी नाट्य दिसतंय, तर दुसरीकडे आता मिलिंद नार्वेकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. कशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत, कशा पद्धतीने वाटाघाटी सुरू आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत? जी माहिती आपण घेतली 192 आणि 194 दोन्ही जागा या दोन्ही पक्षांना हव्या आहेत आणि त्यासाठी मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. आपण बघितलं काल 192 साठी ठाकरेंच्या शिवसेनेकडचं नाराजी नाट्य बघितलं. त्या ठिकाणी जे माजी नगरसेवक त्यासोबतच आपण तिथे बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही स्थानिक नेते पदाधिकारी आहेत 192 जागा आपल्याकडे असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उद्धव ठाकरेंना सुद्धा काही जणांनी नाराजी बोलून दाखवली. तर 194 संदर्भात सुद्धा 194 ही जागा जी आपण माहिती घेतलेली आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तिथे 194च्या जागी मनसे नेते संतोष धुरी हे इच्छुक आहेत आणि त्यामुळे ही जागा मनसेला मिळावी यासाठी मनसेचे नेते आग्रही आहेत आणि ही जागा अद्यापही मनसेला सुटलेली नाही आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुटल्याची जी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी नाट्य त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांमध्ये पाहायला मिळते आणि तशा प्रकारची नाराजी कदाचित ते राज ठाकरेंना सुद्धा बोलून दाखवतील आणि त्यामुळे 192 194 त्यासोबतच 190 या अशा काही जागा आहेत जिथे दोन्ही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार आहेत आणि त्यामुळे ही जागा आपल्या पक्षाला असावी यासाठीचे प्रयत्न केले जातात. दुसरं तू म्हणालीस की मिलिंद नार्वेकर आणि यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एक तर आपण बघितलं वसई विरार महापालिका निवडणुकीसाठीची जागा वाटपाची जबाबदारी आहे ती मिलिंद नार्वेकर यांच्यावर आहे आणि त्यामध्ये जी माहिती मिळते त्यामध्ये बबिया आणि मनसे हे एकत्र लढत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सन्मानजनक जागा आणि ज्या प्रकारे बबियाने एक ऑफर दिली आहे की आपल्या चिन्हावर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने लढावं कारण अगदी काही मोजक्या जागा या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला दिल्या जातात आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय आणि त्यामुळे एकीकडे नाराजी नाट्य आणि दुसरीकडे वसई विरार महापालिकेमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला आजच्या दिवसभरात कळेल. अगदी, त्यामुळे एकूणातच दोन्ही पक्षांकडून जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद वेदांत या माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. एकत्र आल्यानं ठाकरे बंधूंना मुंबईतील 67 प्रभागांमध्ये